everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. वेलकम टू टुडेज सेशन. माझ्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आजच्या या शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्पेशल सेशन मध्ये मी स्नेहल टीचर खूप खूप स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुमची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुमच्या शिक्षकांनी निवड केलेली आहे आणि त्या शिक्षकांना माहिती आहे की तुम्ही खूप खूप मेहनती विद्यार्थी आहात आणि म्हणून तुमची या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड केली गेली आहे. आता या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण 4 विषयांचा विशेष अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे आपली प्रथम भाषा, त्याच्यानंतर येतं गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. आता या 4 विषयांचा अभ्यास जो काही तुम्ही करणार आहात विद्यार्थी मित्रांनो, त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या 5वीच्याच नव्हे तर जितकं तुम्ही शिकाल त्या सगळ्या इयत्तांमध्ये होणार आहे. कारण या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करताना आपण विशेष काही क्लुप्त्या जाणून घेत असतो. ठीक आहे, तर आजच्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत? We are going to learn English in scholarship session, and from English subject what we are going to focus in today's session. Just see. Now we will begin today's session with reading of some sentences. आजच्या भागाची सुरुवात आपण काही वाक्य वाचून करणार आहोत. आता ही वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला खूप मजा येणार आहे बघा. काय आहेत ती वाक्य आपण बघूया. बघा, पहिलं वाक्य एकदम सोपं आहे. 3 शब्दांचंच वाक्य आहे. लेट्स सीट ग्रँडमा. ग्रँडमा मीन्स ग्रँडमदर, आजी. आता हे वाक्य मी 1 सेकंड थांबते. तुम्ही पुन्हा एकदा वाचून बघा. वाचलं? काय कळलं तुम्हाला याच्यात? लेट्स सीट ग्रँडमा म्हणजे आजीला खाऊया. तुम्हाला वाटेल स्नेहल टीचरनी काय हे स्ट्रेंज सेंटेन्स दिले आम्हाला, असं कसं बोलतात? पण थांबा, अजिबात ह्याच्यातून चुकीचा अर्थ काढण्याची घाई करू नका. आता हेच वाक्य मी पुन्हा कसं लिहिते बघा. तुमच्या डोक्यातला जो काही अर्थ आहे तो मी इथे चित्राद्वारे दाखवलाय बघा. ओके, आता हे वाक्य मी पुन्हा एकदा लिहिलंय बघा. बरं, काय केलंय मी त्या वाक्यामध्ये? पहिल्या वाक्याचं निरीक्षण करा आणि दुसऱ्या वाक्याचं निरीक्षण करा. वाक्य तेच आहे, पण पुन्हा लिहिताना मी त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशनल टाकलेलं आहे. आय हॅव ऍडेड सम सायन्स इन second sentence or while writing the second sentence. Now you can see there, I'll read that sentence. Let's sit grandma. पहिलं वाक्य let's sit grandma आणि दुसरं वाक्य let's sit grandma. Let's sit grandma. ओके, eat नंतर मी एक काहीतरी खूण टाकली आहे बघा. मी थोडा वेळ पॉज घेतलाय, मी थांबले. So it means come on, now dinner is ready, grandmother. We will go and sit on the dining table and we will have the dinner. पहिल्या वाक्याचा अर्थ असा होतो की आजीला खाऊया. आता आजीला काय, आपण काय, हे खूपच म्हणजे मिनिंगलेस सेंटेन्स आहे, बरोबर आहे. ते मिनिंगलेस का झालं तर ते मी प्लेन लिहिलं होतं. and while writing it again I have added some signs in that sentence. काहीतरी खुणांचा, चिन्हांचा मी वापर केलाय आणि त्याबरोबर त्या शब्दांचा अर्थ पटकन चेंज झाला. ओके, let's sit grandma and let's sit grandma. Come on grandmother, now dinner is ready, we will go for the dinner. असा त्याचा अर्थ झालेला आहे. बघा, एक छोटंसं चिन्ह त्याच्यात टाकल्यानंतर केवढा मोठा त्याचा अर्थ बदल झालेला तुमच्या लक्षात येतो. We will read one more sentence and I know you are going to enjoy that. See the next sentence.
I like cooking cats, dogs and kids. Now I'll take a pause over here and you will read that sentence. I like cooking cats, dogs and kids. अर्थ कळला तुम्हाला? मला मांजर, कुत्रे आणि लहान मुलांना शिजवायला खूप आवडतं. आता तुम्ही म्हणाल स्नेहल टीचर बापरे काय भयानक सेंटेन्सेस तुम्ही आम्हाला दाखवता. Wait. Have a patience. Okay? Now I'll write this sentence in this way again. Now read this sentence. I like cooking cats, dogs and kids. Now again I have put some signs in between the words. After cooking I have put one sign, after cats. Okay? So now with that sign we have to pause for some seconds. I like cooking cats, dogs and kids. मला स्वयंपाक करायला आवडतो, मांजरं आवडतात, कुत्रे आवडतात आणि लहान मुलं सुद्धा खूप आवडतात. ओके? सो आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की आपण जर एकाही चिन्हाचा वापर न करता जर आपण लिखाण केलं तर आणि वाचलं तर त्या अर्थाचा अनर्थ होतो. वी कॅन मिसअंडरस्टँड. ओके? म्हणून तुम्हाला टीचर्स पण नेहमी सांगतात बघा. आता हे जे काही टीचर्स सांगतात, हे जे काही मी तुम्हाला इथे दाखवलंय, हे काय आहे? व्हॉट इज इट इन इंग्लिश? So that's what we are going to learn in today's session. So signs are known as punctuation marks. ह्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? Punctuation marks. Why we are learning these punctuation marks in scholarship English? Because in our paper there are 3 questions which will carry 6 marks. Okay? Means 12% weightage for that. Okay? So you have to deal with 3 questions which will carry 6 marks. परीक्षेमध्ये आपल्याला 3 प्रश्न याच्यावर येतात आणि त्याच्यासाठी 6 मार्क असतात. बघा 6 मार्क स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. So in today's session we are going to introduce ourselves with some punctuation marks. आता punctuation marks खूप आहेत. पण आपल्याला जे 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत असे 6 punctuation मार्क मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये दाखवणार आहे. So let's begin with it. So for beginning with it, once again we will revise what is punctuation. So punctuation marks used in writing to separate parts of sentences and make the meaning clear. आत्ताच आपण बघितलं की आपण ते एक ठराविक पंक्च्युएशन मार्क वापरून वाक्यातली काही शब्द सेपरेट केले आणि त्याच्यामुळे आपल्या वाक्याचा जो अर्थ आहे तो आपल्याला क्लिअर झालेला आहे. So punctuation marks used in writing to separate parts of sentences and make the meaning clear. Now we will see what we are going to learn in today's session. Which are those 6 punctuation marks? First one is capitalization. Second one, comma. Third one is full stop. Next is question mark. Then comes apostrophe. And then comes exclamation mark. So these are 6 punctuation marks which we are going to learn in today's session. Among these, you know what is capitalization, you know what is comma, you know what is full stop, you know what is question mark. Okay? And we will gather some more information about apostrophe and exclamation mark. Begin with capitalization. You know capital letters and small letters. We have learned when we start learning alphabets in standard first. So we know what is capitalization. We know what are capital letters, but when to use that?
अँड विच प्लेस. आपल्याला कॅपिटल लेटर्स म्हणजे माहिती आहेत, पण ते कधी कधी वापरायचे हे पण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. सो लेट्स सी. इंग्लिश सेंटेन्स बिगिन विथ कॅपिटल लेटर. इंग्लिश सेंटेन्स बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. इंग्लिश जे वाक्य आहे ते नेहमी कॅपिटल लेटरनी सुरू होतं. फॉर एक्झाम्पल, very easy example, the sun rises in the east. We know this is the fact. And while writing this sentence, look at the first letter of this sentence, T, which I have kept in red. So you can see here capital T. So whenever you will write anything, any sentence in English, you have to start with it, begin with it a capital letter. Okay? जेव्हा तुम्ही कोणतं वाक्य लिहाल तेव्हा फर्स्ट लेटर हे कॅपिटल लेटर असलं पाहिजे. वन मोर सेंटेन्स. My name is Snehal. Okay? So here you can see I have written M capital. Okay? Capital M. So whenever you write anything, the sentence should begin with the capital letter. So this is the first rule of capitalization. But this is not the end. इथे हे संपत नाही आहे. कॅपिटलायझेशनचे अनेक रूल्स आहेत. आपण ते आता एक एक करून बघूया. दुसरा नियम बघूया की कॅपिटल लेटर कधी वापरायचं असतं. प्रोनाउन आय इज ऑलवेज कॅपिटल. आपण बघा नाउन प्रोनाउन शिकलो, हो की नाही. आपल्याला मी तुम्हाला एक छानसा व्हिडिओ बनवून दाखवलेला बघा. आपण त्याच्यामध्ये राधिकाचं उदाहरण घेतलेलं. राधिका इज अ गर्ल, राधिका गोज टू स्कूल, राधिका इज स्टँडर्ड 5th, राधिका लाइक्स टू स्टडी. तर आता हे सारखं राधिका 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 आपल्या कानावर पडलं की आपल्याला ते इरिटेट व्हायला होतं, काहीतरी चुकीचं आहे असं वाटायला लागतं. आता माय नेम इज स्नेहल, मग मी असं म्हणेन का माय नेम इज स्नेहल, स्नेहल इज अ टीचर, स्नेहल टीचर्स टू स्टँडर्ड 5th. मग तुम्हाला वाटेल सारखं सारखं काय स्नेहल टीचर स्नेहल स्नेहल म्हणतात. मग तिथे ते स्नेहल सारखं सारखं म्हणायला लागू नये म्हणून तिथे मी आय हे प्रोनाउन वापरते. ओके. आय एम अ टीचर, माय नेम इज स्नेहल, आय टीच टू स्टँडर्ड 5. म्हणजे इथे जिथे आपण स्नेहलच्या जागी मी आय वापरलंय त्याला आपण प्रोनाउन म्हणतो. मराठीमध्ये आपण त्याला सर्वनाम म्हणतो. तर जेव्हा हे प्रोनाउन आय नामाऐवजी आपण वापरतो इन प्लेस ऑफ noun, we use pronoun, so it should always capital. Okay? For example, I am a girl. Now here that girl is telling about herself. Next, I am a student. So whenever you use pronoun in place of noun, it should be capital. Okay? This was the second rule. Now we'll move to the next rule. Look here now. Proper noun starts with capital letter. This is the third rule. पहिला आपण बघितलं सेंटेन्सची सुरुवात, दुसरा आपण बघितलं प्रोनाउन आय शुड बी कॅपिटल, आणि तिसरा आहे प्रॉपर नाउन विशेष नाम. इट शुड ऑलवेज स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. नाउ what are proper nouns? Let's see. For example, Tanvi, Janvi, Anuja, Rani, etc. Now here I have shown you pictures of some girls. So I have taken here some names of some girls. Okay. Here names of girls, boys. So these are the proper noun. Proper noun always starts with the capital letter. You can see T from Tanvi, J from Janvi, A from Anuja, R from Rani. All they are written in capital letter. Okay. So always proper noun should start with capital letter. जेव्हा विशेष नाम मुलांची मुलींची आणखीन कुठची कुठची आहेत मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे.
तर जे काही आपण विशेष ठेवलेलं नाव असतं ते नेहमी कॅपिटल लेटरनी सुरू करायचं. Proper nouns. Name of city, village starts with capital letter. For example, Mumbai, Satara, Pune, Nasik. So they are names of city or villages. Okay? Mumbai is a city, Satara is a city, Pune is a city, Nasik is a city. Then we have our villages. Okay? So there is a Rampur or some small villages are there. So whenever you will write the name of city or villages, it should start with capital letters. C M from Mumbai, S from Satara, P from Pune, N from Nasik. All these letters are capital letters. I have written them in capital letters because the names of cities, villages starts with capital letter. We have seen the proper noun starts with capital letter. Now one more sub rule is there in this. See here, names of rivers, mountains, countries starts with capital letter. For example, Himalaya, India, Godavari, America, etc. So we have seen proper nouns of boys and girls and cities and towns. At the same time, rivers, mountains, countries. If you are given the special name to the rivers, to the mountains, to the countries, they should start with capital letters. Here I have taken 3 examples. Mountain Himalaya, country India, and river Godavari or any river you can see. Okay, here I have taken the picture of Ganga. So, you can see that the proper nouns always begin with capital letter. Is it clear to you? First letter of the sentence, pronoun I and proper nouns. Then come the rule or hint how to remember this. आता तुम्ही म्हणाल बापरे केवढे सारे रूल सांगितले आम्हाला कॅपिटल कधी कधी वापरायचं पण आम्ही ते एवढं कसं काय लक्षात ठेवणार तर त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी हिंट देते बघा मी कॅपिटलाइज विथ मीन्स म्हणा माझ्या मागे कॅपिटलाइज विथ मीन्स मीन्स नो व्हॉट आर दीज मीन्स MINTS मिंट लक्षात ठेवायचं आय विल शो यू ओके we will see one by one capitalize with means आता याच्यातलं पहिलं लेटर कुठलं आहे बघा M M means what months my birthday is in October now you know October is a month or name of a month so I have started October with capital O okay months then comes I we have seen the rule of I pronoun I is always capital MI आता कुठलं लेटर येणार बघा कुठलं राईट N comes the next rule we have seen M and I now comes the next N for names here we have taken people states and countries okay we will see this with one example आपण एक वाक्य घेऊया इकडे बघा Amit who is from Maharashtra would like to go to Canada now here Amit is a name of a boy so it is a person Maharashtra is a state and Canada is some other country okay so always capitalize with the names of the people or states or countries or cities or towns mountains rivers we have already seen so we have seen MIN now comes the turn of T now what is T stands for
T means titles. आपण बघितलं M म्हणजे काय? Months we have seen. I for pronoun I. N names. T for titles. आता titles म्हणजे काय बघा. Mr. and Mrs. and Doctor are all examples of titles. बघा आपण म्हणतो ना Mr. Patil, Mr. Sabnis, Mrs. More. So these are all titles. So while writing titles, we have to put capital letter in front of or in the beginning. We always begin with capital letter. Or Dr. Sabnis, Dr. Roy. Okay, so whenever you think about any doctor, whenever you say about any doctor, whenever you speak about any doctor, so whenever you write about any doctor, so put D always capital. So they are the titles, and the next one is S. So S is start of sentences. In the beginning only we have seen the sun rises in the east. So always start your sentence with the capital letter. So capitalizing is easy when you remember means. जेव्हा आता तुम्हाला कॅपिटलायझेशनचे मी एवढे रूल्स सांगितले पण ते लक्षात ठेवायचे असतील तर मीन्स हा एक शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा. ओके, नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट पंक्चुएशन मार्क. Now you can see I have written something over here. Can you read that? And can you understand that? तुमच्यामधल्या काही मुलांना कळलं असेल तर काही मुलांना वाटलं असेल हे काय स्नेहल टीचरनी ABCD लिहायचं ते काय उलट सुलट लेटर्स लिहिलेत. पण बघा मला काय लिहायचं होतं. गॉट इट? मी काय लिहिलंय वर पुन्हा एकदा वाचा बरं आता दोन्ही. ऍपल्स, बनानास, pears and jackfruits. So I have written some name of fruits. Okay. आता तुम्हाला इथे दिसेल की वर जे मी लिहिलंय फर्स्ट बॉक्स मध्ये तेच मी सेम खाली लिहिलंय पण त्याच्यामध्ये मी रेड कलरचं एक साइन टाकलंय. And what is that? So it is known as comma. You know, it is known as comma. आणि कॉमा टाकल्यामुळे बघा त्याला अर्थ मिळाला. आपण सुरुवातीलाच बघितलेलं हे एक्झाम्पल पाहिलेलं की नाही. लेट्स सी ग्रँडमा. मग एक छोटासा कॉमा टाकल्यानंतर त्याला केवढा अर्थ मिळालाय यू कॅन सी हिअर. सो कॉमा इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट वर्क कॉमा डज? कॉमा टेल्स अस. So this is comma sign, you know. The comma. आता कॉमा स्वतःबद्दल सांगतोय बघा तो काय काम करतो. लेट्स रीड इट. I am to list the things and placed between word in a series and between two phrases and sentences. Comma tells us I am used to list the things and placed between words in a series and between two phrases or sentence. I am used to list. माझा कशासाठी उपयोग केला जातो? I used to list the things and place between words in a series and between two phrases and sentence. जेव्हा तुम्ही एखादी लिस्ट बनवता तेव्हा दोन शब्दांमध्ये माझा वापर केला जातो. किंवा एखादी सिरियली आपण गोष्टी लिहितो. नेम्स ऑफ फ्लावर्स, नेम्स ऑफ फ्रुट्स, नेम्स ऑफ गर्ल्स, बॉईज, सिटीज. खूप साऱ्या गोष्टी आपण जेव्हा लिस्ट बनवतो, लिस्टिंग डाउन द थिंग्स, then we should put comma between two words. Or whenever you are going to write some big paragraphs, then there are two phrases or two sentences. To separate them, the comma is being used. So I am used to list the things and place between word in a series and between two phrases and sentences. So we will read some examples. See, here is a first one. Suma, Anita, Jay and Raju
are my friends. Now here I have written names of some children. So Suma, after Suma you can see there is a comma. After Anita, comma, Jay, comma, and Raju are my friends. You cannot write Suma, Anita, Jay, and Raju. No, then it will be very difficult for us to read. आपल्याला ते नीट कळत नाही. मग आता आपण फळांची नावं बघितली, आपल्याला ती नावं आहेत फळांची हे कॉमा टाकल्यानंतर कळलं, बरोबर आहे. म्हणून मग हे कळण्यासाठी कॉमाचा वापर करणं फार गरजेचं असतं बाळांनो. तुम्ही हे नेहमीच लक्षात ठेवायचं, फक्त स्कॉलरशिप साठी नाही तर आपल्या रोजच्या रायटिंग मध्ये सुद्धा कॉमा कुठे कुठे महत्वाचा आहे हे खूप महत्वाचं असतं. नाउ द नेक्स्ट सेंटेन्स, हेमा लाइक्स लड्डूज, jalebis, पेढाज and gulab jamuns. See, purposely I have written the names in Marathi what we use. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? What does Hema likes? Hema likes laddus, comma, jalebis, comma, pedhas and gulab jamuns. So this is one type of things. They are all sweets, right? So after every sweet I have put over comma there. So remember these, whenever you are listing the things, you should put comma in between two words. Now, we will read some more sentences. We have learned about the capitalization, we have learned about the commas, then comes the turn of next punctuation mark. Now read these sentences, very simple sentences. The tiger chased the deer. This is my book. She gave me an apple. So very easy sentences. The tiger chased the deer. This is my book. And she gave me an apple. So you can see there is a red dot at the end of the sentence. What is it? Yes, I know, you know that. It is called a full stop. You know that. You people are very clever. So let's learn more about the full stop. Full stop आपल्याला खूप लहानपणीच झालेली असते. Now here full stop introduces itself. I'm used to end the sentence. Every time you see me, you must stop. Full stop काय सांगतो तुम्हाला? एखादं वाक्य संपवायला माझा वापर केला जातो. आणि जेव्हा तुम्ही मला बघता, तुम्ही तिथे थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे म्हणजे वाचताना तुमची गाडी तिकडे थांबवा. Wait. I'm used to end the sentence. I'm used to end the sentence. Every time you see me, you must stop. Okay? Now comes the turn of next punctuation mark. Full stop was very easy, so we will move to the next punctuation mark. Now read this sentence. Can I have an ice cream please? आता बघा हे वाक्य वाचताना माझा टोन बदललाय. मगाशी आपण वाचलं The tiger chased the deer. थांबलो आपण. बट आता हे वाक्य वाचताना मी कसं वाचते नीट ऐका लक्षपूर्वक. Can I have an ice cream please? तुम्हाला कळलं इथे मी काय विचारते. We will read one more. Do you like playing computer games? Do you like playing computer games? Can I have an ice cream please? So here we are asking for something. आपण काहीतरी विचारतोय आणि हे विचारणं म्हणजे काय असतं? काय असतं? प्रश्न असतो. अगदी बरोबर. So while asking any question we use question mark. You are very right. So I have put question mark in red there. So let's see what question mark wants to tell us. So here comes the question mark.
बघा, क्वेश्चन मार्क आणि फुल स्टॉप या दोन चिन्हांची आपल्याला खूप लहानपणापासून ओळख झाली आहे. एखादा आपण पाठ शिकलो, कविता शिकलो की आपण लगेचच त्याच्या खालीचं वर्कशॉप सोडवतो. ओके, we deal with the workshop question. So there is always a question mark after the question. And whenever you write the answer, you put the full stop. So let's see what question mark wants to tell us. It tells us, I am used at the end of an asking sentence. माझा कुठे वापर केला जातो? जेव्हा एखादं विचारणारं सेंटेन्स असतं. Can I have ice cream please? Do you want to go out? Do you like to play computer games? So these are asking sentences. We call it question. So I am used at the end of an asking sentence. Okay? Clear? हे तर सोपं आहे ना, तुम्हाला माहिती आहे. So we will see some more examples of questions. Where do you live? तुमच्या वर्गात नवीन कोण आलं की पहिला प्रश्न तुम्ही विचारता. Where do you live? What is the name of your school? Who is your friend? Which fruit do you like? So all these are questions and we put question mark after the last word. Okay? So we have introduced ourselves with capitalization, then full stop, question mark, and now comes the, yes, comma also. Good, you reminded me. The next thing is very, very important. See, apostrophe. Now what is apostrophe? This is very important. Pay attention here. Listen it carefully. I am used to indicate position. एखादी गोष्ट आपली आहे किंवा कोणाची आहे हे दाखवताना आपण याचा वापर करतो या चिन्हाचा. Let's see in detail. To know with examples. See, it is Rani's doll. Whose doll it is? Rani's doll. Now see, in the word Rani's, I have put a red color sign between I and S. It is known as apostrophe. Okay, we will see the next sentence. It is Bunty's bat. So between Y and S, you can see there is a sign of apostrophe. So it shows the possession of the things. Whose doll it is? It is Rani's doll. We can't say it is Rani doll. कोणाची बाहुली आहे? राणीची आहे. ही बॅट कोणाची आहे? बंटीची आहे. So here you can see the position of the things. It belongs to some people, some person. Okay. So while showing the position, you can use this sign. आणि ती कसं लिहायचं असतं बघा, S च्या अगोदर. ओके, S च्या नंतर नाही दाखवलं मी तुम्हाला इथे, S च्या अगोदर. S च्या नंतर लिहायचा एक रूल आहे पण तो आपण नंतर पाहणार आहोत. Now we will see some more examples of this sign. आणखीन कुठे कुठे वापरलं जातं आता आपण बघितलं पोझिशन दाखवण्यासाठी. त्याचप्रमाणे काही वेळेला आपण कसं वापरतो बघा, ॲब्रिव्हिएशन्स किंवा काही वेळेला आपण शॉर्टकट्स जे म्हणतो. आता am, I am. ओके, तर am दाखवण्यासाठी आपण am चा A काढला and we have just written M. So there I have placed this sign. I am. I'm planning to go on a vacation. Next, you are. See how I have written you are? How to read it? You are a good boy. So you can use that sign there.
She is always on time. She is. She's. It is. It's. It's my doll. It's. Then do not. Don't. I don't like bitter gourd. So here you can see it can use in contracted forms. It is known as contracted forms. Examples. See here. It's me. तो दाखवतोय आणखी कुठे कुठे आपण त्याला वापरू शकतो. It is. It's. I'm. He is. His. I'll. ओके. जे लेटर गाळले ते रेड मध्ये दाखवलंय बघा. And as I told you, some more abbreviations. Would not, wouldn't, is not, isn't, have not, haven't. नीट काळजीपूर्वक बघा ते apostrophe चं साइन आपण कधी आणि कुठे वापरतो. To show the position of anyone's and to show the contracted forms of the words. Okay? Okay, so now read those words. Wow. Oh. Stop. Yuck. Hooray. Help, help. Ouch. So here are some words which we always use while expressing ourselves. बघा आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण म्हणतो वाव. आपल्याला एखादी कोणी सॅड न्यूज सांगितली की आपण म्हणतो ओ. मध्येच आपल्याला आपण रस्ता क्रॉस करतो आणि कोणीतरी गाडी येते आणि आपण एखादं छोटं मूल किंवा कोणी आजी जाताना दिसते आपण म्हणतो स्टॉप स्टॉप स्टॉप. एखादं घाणेरडं चित्र किंवा एखादं बाजूनी कसली व्हॅन गेली आणि आपल्याला घाणेरडा वास आला की आपण म्हणतो याक. आपण एखादी स्पर्धा जिंकल्याची आपल्याला कळलं बाय टीचरनी बातमी दिली की वी से हुर्रे. When you need someone's help, we shout help, help. Sometimes you get hurt, then we say oh, ouch. So these are the words which shows feelings. हे काही शब्द असे असतात की आपण बघा ते न ठरवता वापरतो त्या सिच्युएशन प्रमाणे. या शब्दांना आपल्याला वापरा आणि ते कसं बोला हे कोणी सांगत नाही. बरोबर. ते बोलताना आपले एक्सप्रेशन्स बाहेर पडतात. आता आपल्याला इकडे शब्दांकडे लक्ष द्यायचं नाहीये. आपल्याला त्याच्याबरोबर आलेल्या त्या चिन्हाकडे लक्ष द्यायचंय. So whenever we express ourselves with those words, we use some sign with it, some punctuation mark with it. And what is it? Let's see. Let's learn more about it. Sign is known as exclamation mark. So exclamation mark is used to show joy, anger, help, surprise, all these emotions. So many emotions are there. See? Joy. When you are happy, you say hooray. Help, help. When you are angry, you say get out, go away. Surprise, oh. And when you are in fear, help. So after this, you have to put an exclamation mark. We will revise the punctuation mark which we have learned in today's session.
one by one. First, we learn about the capitalization, different rules of capitalization. We have used one keyword for that, means. Then we have learned the rules of comma, how and where to put and why is it so important. Then comes a full stop. Then comes a question mark. While asking anything, we put question mark at the end of that sentence. Then the rules of apostrophe, position, and in abbreviations. And lastly, we have learned about some exclamation words and the mark which goes with it. ओके. आजच्या भागामध्ये आपण ह्या 6 पंक्च्युएशन मार्कची ओळख करून घेतली, थोडक्यात ओळख करून घेतली. आता तुम्ही हा व्हिडिओ बघा. एकदा बघून मला माहिती आहे सगळे नियम तुमच्या लक्षात येतील किंवा राहतील, पण त्याच्यासाठी पुन्हा रिवाइज तुम्ही करा व्हिडिओ बघून. आणि हे सगळं बघून झाल्यानंतर देयर इज अन ऍक्टिव्हिटी फॉर यू. Your English course book, find and write the sentences which have above mentioned punctuation marks. तुमचं इंग्लिशचं पुस्तक उघडायचं आणि वरील पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला ज्या ज्या कुठल्या सेंटेन्सेस मध्ये दिसतील अशी वाक्य तुम्ही लिहा, म्हणजे तुमचं वाचन आणि लेखन दोन्ही होईल. ओके. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.